आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या रविवारी चतुर्थी होती आणि सिद्धटेकला गेलतो, तर तुम्हाला सिद्धटेकचं दर्शन झालं। आज आम्ही चाललोय पंढरपूरला माझ्या लेकीला हॉस्टेलवर सोडण्यासाठी। तर उद्या एकादश आहे, म्हणजे आज सोमवारी, तर तुम्हाला ही पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन होईल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती वेळा पांडुरंग दिसतात तर ते नक्की कमेंट करा। आता करमाळा ते टेंभुर्णी हायवे आहे। या हायवेवरती भरपूर अशा छोट्या मोठ्या नर्सरी आहेत। आपली ठरलेली ठिकाणं आणि ठरलेल्या नर्सरी ओळखीच्या। माणसांची ओळख असते बँकेत अधिकाऱ्यांशी, पण आमची ओळख नर्सरीत। येतानाच नर्सरीत थांबलो। येताना अंधार पडतो आणि नर्सरी बंद होतात, त्यामुळे मग मला जी रोपं पाहिजेत ती भेटत नाही। त्यासाठी जातानाच थांबायचं, जी पाहिजे ती रोपं घ्यायची। ह्यांना म्हणलं ऊसाचा रस सांगा, तोपर्यंत मी फेरफटका मारून येते। तर या नर्सरीमध्ये आल्या याच नाही, अजून एक दोन नर्सरी आहेत। तर तिथे गेल्यावर मला असं वाटतं की ही माझीच नर्सरी आहे, कारण गेली कित्येक वर्ष झालं आम्ही याच नर्सरीतून झाडं नेतोय। तिथं मी गेले की फोटो काढते, व्हिडिओ काढते। ते न सांगता आमच्या साहेबांनी हे ऑनलाईन झाड मागवलेलं होतं। आता हे समोर दिसलं म्हणून तुम्हाला सांगते। तर या झाडाला मुळी फुटत नाही, तरी पण हे झाड फुटलंय। मी 2 महिने पाण्यात ठेवलं आणि नंतर टाकून दिलं। आता खूप वाईट वाटतंय की हे झाड मुळी न फुटता फुटतंय। नाही वय म्हणत मी पण रस पेले। आता आपल्या मिशनवर जाऊया म्हणलं। आता ह्यामध्ये बघा, कधीही नाव न ऐकलेली, झाडं न पाहिलेली अशी खूप सारी फुलांची, फळांची यामध्ये या नर्सरीमध्ये झाडं आहेत। आता मला एक रोप घ्यायचं होतं, पण या झाडाबद्दल अनेक जणांचं दुमत आहे की ही झाड घरावरती लावू नये किंवा घराच्या आसपास काटेरी झाड लावू नये। पण मला हे झाड घ्यायचं होतं आणि शेवटी ते मी घेतलं। तर हे आहे आंबट गोड बोराचं झाड। आता ही झाडं घेताना खूप महाग असतात, 150। तर ही झाडं लावताना योग्य पद्धतीने लावायची, माती खतं वगैरे चांगली द्यायची, मग ही झाडं छान फुटतात। आता खरा फायदा तर इथे झाला। 50 रुपयाला एक नारळ म्हणत होते, पण 100 रुपयाला 3 द्या म्हणल्यावर त्यांनी लगेच दिले। पुढं गेलो। आता थंडी असल्यामुळे रस्त्याच्या कडेला ही स्वेटर, शाल आणि इतर गाडीतले बस्कर ही मिळतात। तिथे मुलांसाठी टोप्या घेतल्या, सकाळी त्यांना थंडीचं ट्युशनला जावं लागतं। आता तुम्हाला पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये पांडुरंग दिसले। आज आहे एकादश, तर तुम्हाला दिसले का पांडुरंग? पुढे आलो तर ह्या नदीवरून आपल्याला पंढरपूरमध्ये आज जावं लागतं। आता जातोय तो आहे जुना पूल। आता नव्याने काम सुरू आहे बहुतेक। नदीमध्ये भराव टाकणं चालू आहे आणि त्याचा प्रकल्पही खूप मोठा दिसत आहे। आता आम्हाला जायचं होतं वाहनतळाकडे, गाडी पार्क मध्ये कायमच गर्दी असते, पण आज एकादश आणि काल गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी असल्यामुळे जागोजागी मंदिराच्या बाजूला जिथे छोटी मोठी मंदिर आहेत, तर तिथे खूप सारी गर्दी होती। आम्हाला पंढरपूर ते गोपाळपूर फक्त 5 मिनिटाचाच रोड आहे, तरी सुद्धा आम्हाला अर्धा तास लागले बाहेर पडण्यासाठी, इतकी गर्दी होती। काल शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच की एकाच व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्राचे ही आराध्य दैवत, तर समोरच गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं खूप छान असे फोटो काढलेले होते आणि उजव्या हाताला विठ्ठलाची मूर्ती होती। आता पोचलो गोपाळपुरात। गोपाळपुरात सुद्धा भरपूर गर्दी होती। बाहेरूनच जनाईच्या मंदिराचं आणि एक अलीकडे मंदिर आहे जे समोर दिसते उजव्या हाताला, तर तिथे जनाईचा माठ आहे। तिथूनच बाहेरूनच तिथलं दर्शन घेतलं आणि निघालो। आता सकाळी घरातून बाहेर पडलेलो, भूक तर लागलेलीच। व्हेज हॉटेल हुडकत हुडकत मंगळवेढा रोडला 10 किलोमीटरवर गेलो। आता हे नको ते नको हॉटेल शोधत शोधत शेवटी एक हॉटेल सापडलं। त्यांना म्हणलं हे मेनू कार्ड काय दाखवू नका, आमचं ठरलेलं असतं, ज्या दिवशी आम्हाला नॉनव्हेज खायचं नसतं त्यावेळी फिक्स भाज्या असतात। काजू मसाला आणि पालक पनीर हे ठरलेल्या भाज्या असतात। आता राहिलेली अर्धी बाटली काकत खवली आणि बडीशोप खात बाहेर पडलो। तर आता नको म्हणलं हेतलं कुठलं झाड घ्यायला, माझ्याकडे आहेत भरपूर, असं करत निघालो। हॉस्टेलवरती पोचलो। हे आहे हॉस्टेलचं मेन गेट आणि हे आहे दुसरं गेट। 2-3 गेट आहे, मुलींची सिक्युरिटी भरपूर आहे। आता कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की माझ्या लेकीने तिच्या लॉकरवरती असं खूप छान असं गणपती बाप्पाचं चित्र काढलंय।
या छोट्याशा रूममध्ये 5 जणी राहतात बघा. आता 15 दिवसाची सुट्टी असल्यामुळे जरा रूममध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. बघता बघता 3 वर्ष त्यांनी कसे काढले असतील बघा या छोट्याशा खोलीमध्ये. ज्यांना शिकायचं आहे तर ती मुलं कोणतीच तक्रार करत नाहीत, ना मेसची ना राहण्याची. घरी आपल्या मायलेकीचं कधी कधी पटत नाही, पण रूममध्ये ॲडजस्ट करावं लागतंय. असलेलं क्षण की मुलांना सोडून येताना मागं सुद्धा बघू वाटत नाही. एकदाच त्यांना येतो म्हणायचं आणि निघायचं. आता तिथून आम्ही आलो पेट्रोल पंपावरती, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि हे आपलं आवडीचं ठिकाण. म्हणजे इथं या दुकानात कधीही जावा तुम्हाला जोडी ऑफर मिळते. 3 साड्या घेतल्या, माझ्या लेकीला एक ड्रेस घेतला आणि मी एक अशी साडी आणली. त्या साडीला ब्लाऊजवरती वर्क केलेलं, पण मी त्या साडीवरती वर्क करण्यासाठी एक साडी घेऊन आले. तर तो वर्क केल्यावर मी तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करीन. आणि इतर 1-2 साड्या आपल्या रेग्युलर वापरासाठी घेतलेल्या आहेत. तर दुकानात गेलं तर दिवस तर मावळणारच की, घड्याळाकडे कोण पाहते. काल नर्सरीतून आणि पेट्रोल पंपावरून कोणती रोपं आणि कोणती कटिंग आणले तर ते तुम्हाला सांगते. तर हे आणले कांगण्याचं झाड आणि हे शोच आहे. गावाकडे आम्ही लहान असताना याच्या बिया खायचो, गोड लागतात. पण आता आपण ही झाडं शोसाठी लावतोय. तर बघा प्रत्येकाचे दिवस बदलतात, तसंच या झाडाबद्दल आहे. याचे सुद्धा दिवस बदललेत. तर याला गावाकडं घाणेरी म्हणतात. आणि हे आहे नर्सरीतून आणलेलं रोप, हे कटिंग. आता बघा ही कुंडी पावसाळ्यामध्ये सतत पाऊस लागल्यामुळे या कुंडीतील झाड सुकलंय. तर या कुंडीतला पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नव्हता आणि त्यामुळे जास्त पाणी झाल्यामुळे मातीला सुद्धा शेवाळ आले आणि हे झाड मरले. त्यामुळे कुंड्या भरताना पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने भरायचा किंवा रोपं लावताना ही काळजी घ्यायची कुंड्या भरताना. तर असा होता आमचा कालचा दिवस. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.